तुमचंही ऑइल पेस्टल कलरिंग वारंवार निस्तेज दिसतं का? कलरिंग एकमेकांमध्ये मिसळतात, पण शेडिंग नीट होत नाही किंवा परीक्षेत वेळच पुरत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला अशा सोप्या आणि प्रभावी पद्धती दाखवणार आहे, ज्या वापरून तुमचं ड्रॉइंग अधिक आकर्षक, स्वच्छ आणि प्रोफेशनल दिसू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑइल पेस्टल कलर्सचा वापर अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने कसा करायचा हे शिकणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक, आर्टिस्ट अमेगो या आपल्या आर्ट चॅनलवर ऑइल पेस्टल भाग एक डेमॉन्स्ट्रेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ऑइल पेस्टलच्या मदतीने स्मूथ शेडिंग, सुंदर कलर ब्लेंडिंग आणि कमी वेळेत आकर्षक रंगकाम कसं पूर्ण करायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तसंच परीक्षेत वेळ वाचवणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स, रंगकाम करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळायच्या आणि तुमचं ड्रॉइंग अधिक प्रभावी कसं बनवायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. कारण ड्रॉइंग आणि कलरिंगची कोणतीही अपूर्ण माहिती तुमचं नुकसान करू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या ड्रॉइंगवर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक स्टेप योग्य पद्धतीने समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष रंगकाम सुरू करण्यापूर्वी महत्त्वाच्या काही गोष्टी समजून घेऊयात. ऑइल पेस्टल्स वापरताना कलरचा योग्य क्रम, हाताचा हलका दाब, शेडिंगची दिशा या तिन्ही गोष्टी तुमच्या चित्राचा दर्जा ठरवतात. या प्रात्यक्षिकमध्ये मी प्रत्येक स्टेप शांतपणे आणि सविस्तर दाखवणार आहे. त्यामुळे माझ्यासोबत प्रत्येक स्टेप तुम्ही पूर्ण करा. ही पद्धत एकदा का तुम्हाला समजली की पुढे कोणत्याही वस्तुचित्रामध्ये तुम्ही ऑइल पेस्टलचा आत्मविश्वासाने वापर करू शकता. चला तर मग आपल्या रंगकामाची प्रत्यक्षात सुरुवात करूया. मित्रांनो, हे आहेत आपल्याला आवश्यक असलेले ऑइल पेस्टलचे शेड्स, जे मी इथं आधीच काढून घेतले आहेत. ऑइल पेस्टलच्या दोन छटा एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स कशा करायच्या आणि कमी वेळेत आपल्याला चित्राचं शेडिंग कसं पूर्ण करायचं हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे आपल्याकडे बादलीसाठी डार्क ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यू, त्यानंतर मगसाठी रेड कलरचे 2 शेड्स आणि दुधी ऑब्जेक्टसाठी डार्क आणि लाईट ग्रीन शेड्स काढून घेतले आहेत. आता ह्या तिन्ही रंगांचा लाईट शेड्स आणि हायलाइट तयार करण्यासाठी मी हे 3 रंग वापरणार आहे. म्हणजे ग्रीन लाईट शेड तयार करण्यासाठी आपण हेच शेड्स वापरणार आहोत. त्याचप्रकारे रेड आणि ब्ल्यू कलरमध्ये हायलाइट किंवा लाईट शेड्स तयार करण्यासाठी हेच शेड्स आपण उपयोगी आणणार आहोत. म्हणजेच हे 3 शेड्स फक्त एका रंगासाठी नाहीत, तर वेगवेगळ्या रंगांमध्ये लाईट शेड्स आणि हायलाइट्स तयार करण्यासाठी खूप उपयोगी आहेत. त्यामुळे प्रत्येक रंगासाठी वेगवेगळ्या पेस्टल्स घेण्याची गरज पडत नाही आणि कमीत कमी रंगांमध्ये आपण सुंदर आणि प्रभावी रेंडरिंग करू शकतो. आपल्याकडे अजून बऱ्याचशा शेड्स आहेत, पण त्या आपल्याला आता आवश्यक नाही. ऑइल पेस्टलमध्ये जेवढे कमी कलर्स वापरून कलरिंग कराल, तेवढेच ड्रॉइंग चांगले दिसणार आहे. खूप सारे कलर्स काढत बसलो तर ड्रॉइंग काळपट दिसू शकते. म्हणूनच कमीत कमी कलरमधून केलेले पेंटिंग स्वच्छ आणि सुंदर दिसते. आता प्रत्येक कलर्सचे ग्रेडेशन पाहूया. ब्ल्यू कलरच्या टोनमध्ये आपण ही व्हाईट शेड वापरणार आहोत. प्रथम आपण ब्ल्यू ऑइल पेस्टल कलर घेऊन सुरुवात करू. पेस्टलचा वापर करताना तुम्ही पेस्टल पेपरवरती असे घासू नका किंवा असे खालून वरती रेंडरिंग करू नका किंवा आडव्या रेषाही मारू नका. पेस्टल वापराची एक अगदी सोपी पद्धत आहे. ती जर एकदा तुम्हाला कळाली की पेस्टलचा वापर करताना अगदी सोपे जाणार आहे. पेस्टल पकडताना अगदी मागील टोकाला असा पकडू नका. पेस्टल त्यामुळे मोडूही शकतो. असा थोडासा पुढे टोकाला पकडा, कारण पेस्टल हे अगदी सॉफ्ट मीडियम आहे, लगेच मोडूही शकतो आणि असे तुकडेही होऊ शकतात. म्हणून पेस्टल अशाच प्रकारे पकडून वापर करा. आणि पेन्सिलचा वापर करताना अशा 3 पद्धतीने आपण पेन्सिल ड्रॉइंग करू शकतो, पण पेस्टल असाच पकडला तरच वापर सोपा होणार आहे. आता आपण लाईट, मीडियम आणि डार्क शेड तयार करूयात. पेस्टल पेपरवरती असा जागेवरतीच गोल गोल घासून रेंडरिंग एकसारख्या पद्धतीने करायचे आणि तो एक सरळ रेषेतच करून घ्यायचा. सर्व जागेवर न देता जिथे आवश्यक आहे तिथेच द्यायचा. आता ही झाली आपली मिडल टोन. आता याला अजून लाईट करायचं असेल तर पेपरवरती जास्ती दाब न देता पेस्टल थोडासा मागे पकडून अगदी हलक्या हाताने शेडिंग गोल-गोल पद्धतीने करून घ्यायचे. तुम्ही ही व्हिडिओ पाहत-पाहत पेपर करायला घ्या, म्हणजे तुम्हाला कायमचे लक्षात राहील. जिथे जास्ती डार्क आहे, तिथे पेस्टलला थोडासा दाब देऊन करा
आणि जिथे मिडल टोन आहे, तिथे पेस्टल पेपरवर हलका दाब देऊन कलर तयार करा. आता जसे मी आधी बोललो होतो, तसे व्हाईट पेस्टलचा वापर करून हायलाइट्स करून घ्यायच्या. पेस्टल पेपरवरती नेहमी एकाच पद्धतीने फिरवला तर तो एकसारखा स्मूथ दिसणार आहे. बघा, किती कमी वेळेत आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळाला. तुमच्या पेस्टलवरती जर असा दुसरा कलर आला, तर तो कपड्याने असा स्वच्छ करून घ्या. प्रत्येक वेळेला असेच होणार. त्यामुळे वारंवार तो स्वच्छ करत राहा. मी ह्या स्टेप्सपर्यंत अजूनही पेस्टल कलर मिसळण्यासाठी कोणतंही कापड वापरलेलं नाही. फक्त मी पेस्टलनेच सुरुवातीला जेवढे शक्य आहे तेवढेच करत आहे. पेस्टलची ही एक लेयर झाल्यानंतर त्या वरच्या लेयरवर कलर देताना खालचा कलर वरती येऊ शकतो. त्यामुळे दुसरी लेयर देताना अगदी हलक्या हाताने द्या. जिथे-जिथे कलर असा तुटक दिसत असेल, तिथे पुन्हा पेस्टलवर थोडासा दाब देऊन कलर भरून घ्यायचा. कलरिंग करताना पेस्टलचे बारीकसे तुकडे किंवा पावडर पडते. तर ते हाताने काढायला जाल, तर हाताचा कलर पुन्हा पेपरला लागू शकतो आणि पेपर खराब होऊ शकतो. ते तुकडे कापडाने किंवा फुंकर मारूनही घालवू शकता. आता अशा प्रकारे स्वच्छ कापड घेऊन कलर एकमेकांमध्ये अगदी हलका दाब देऊन अशा प्रकारे एकमेकांमध्ये मिसळून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही जसा पेस्टल वापरला. झाले ना ग्रेडेशन अगदी स्मूथ? आता पुन्हा कपड्याच्या साहाय्याने दुसऱ्या बाजूलाही कलर मिक्स करून घ्या. एवढा रिझल्ट जरी आला तरी खूप आहे. राहिलेला पार्टही कलर करून पूर्ण करूयात. झाले आपले ग्रेडेशन पूर्ण. आपल्याला ब्लू रंगाच्या बादलीसाठी मिडल आणि डार्क टोन तयार झाला आहे. इतकेच ग्रेडेशन आपल्याला ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये अपेक्षित आहे. हे करताना पहिला जो कलर आहे, तो वरती येणार नाही याची पूर्ण काळजी घेऊनच करा. अजून ड्रॉइंग 3D बनवायची असेल, तर व्हाईट पेस्टलचा वापर आपण हलक्या हाताने दाब देऊन डार्क टोनच्या बाजूला देऊ शकतो. आता ब्लू आणि व्हाईट पेस्टल वापरून लाईट, मिडल आणि डार्क टोन आणि कलर ब्लेंडिंग अगदी सोप्या पद्धतीने केलंय. नंतर कपड्याने तो स्मूथ करून घ्या. आता हे जे पेस्टलचे बारीक तुकडे पेपरवरती पडलेले आहेत ना, ते साफ करायची अजून एक प्रभावी पद्धत आहे. ते म्हणजे असा फॅन ब्रश वापरून अशा प्रकारे ते साफ करून घेऊ शकतो. तुम्ही कापडही वापरू शकता. रेड कलर ग्रेडेशन हे आपण याच पद्धतीने पूर्ण करणार आहोत. पण रेड कलरमधले ग्रेडेशन ह्या कूल कलरपेक्षा अगदी वेगळे होणार आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, की वॉर्म कलर आणि कूल कलर म्हणजेच उष्ण आणि शीतल हे 2 कलर्स कलरच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. आता ते कसं करायचं हे आपण आता प्रत्यक्षात करूनच पाहणार आहोत. कारण कलर थिअरी फक्त ऐकून किंवा वाचून पूर्णपणे समजत नाही. ती प्रत्यक्ष करून पाहिल्यावरच खऱ्या अर्थाने समजते.
एखादी गोष्ट स्वतः करून पाहिल्याशिवाय तिचा अनुभव आणि त्यामागचं तंत्र आपल्याला सहज लक्षात येतं आणि ते कायमचं लक्षात राहू शकतं. म्हणून आता ह्या शेड्स प्रत्यक्ष मिक्स करून पाहूयात आणि त्यातून आपल्याला ऑब्जेक्टमध्ये मिडल आणि हायलाइट्स कसे तयार करता येतात ते समजून घेऊया. ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण पुढील भागामध्ये प्रत्यक्ष ऑब्जेक्ट ड्रॉइंगवर करून पाहणारच आहोत. त्यामुळे आज समजून घेतलेल्या प्रत्येक टिप्सचा प्रत्यक्ष चित्रामध्ये कसा उपयोग करायचा हे तुम्हाला अगदी सहजपणे समजेल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की वॉर्म कलर्स या पेपरवरती अगदी सहजपणे अप्लाय होत आहेत आणि तेवढेच ते ब्राईट आणि व्हायब्रंट सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे पेपरचा रंग आणि आपण वापरत असलेल्या पेस्टल रंगाचा योग्य संबंध असणं खूप महत्त्वाचं आहे. पहिले ब्लू कलर म्हणजेच कूल कलर्सचे ग्रेडेशन करून पाहिलेले आणि वॉर्म कलर म्हणजेच रेड, ऑरेंज, येलो यासारखे रंग जे आपल्या चित्रांमध्ये उबदारपणा, प्रकाश आणि आकर्षकपणा निर्माण करतात. तर ब्लू, ग्रीन आणि व्हायलेट यासारखे कूल कलर्स चित्राला थंडावा, खोली आणि शांतता देतात. ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये या दोन्ही प्रकारच्या रंगांचं महत्त्व खूप आहे. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूवर प्रकाश पडत असेल, तर त्या भागात वॉर्म किंवा लाईट कलर्स वापरून हायलाइट्स दाखवता येतो. तर सावलीच्या भागात कूल किंवा डार्क कलर्स वापरल्यामुळे वस्तूला अधिक डेप्थ आणि व्हॉल्यूम म्हणजेच जाडी मिळते. आपण कलर्स एकमेकांमध्ये कसे मिसळायचे ते करून पाहतच आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्टही लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो की रंग लावताना सुरुवातीपासूनच पेस्टलवरती खूप जास्त दाब देऊ नका. त्यानंतर दुसरा कलर त्याच्या जवळ अप्लाय करा आणि दोन्ही रंगांच्या मधला भाग अगदी हलक्या हाताने कलरचे लेयरिंग तयार करा. इथे कापडाचा वापर खूप उपयोगी ठरतो. कापडाने हलक्या हाताने ब्लेंड केल्यामुळे कलरचे हार्ड एज कमी होतात आणि एक स्मूथ सॉफ्ट ग्रेडेशन तयार होते. पण कापडावर खूप जोर देऊ नका, कारण त्यामुळे कलर जास्त पसरू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेले कॉन्ट्रास्ट कमी होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची टिप म्हणजे डार्क आणि लाईट रंगांमध्ये एक मधला ट्रान्सिशन सेट ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे शेडिंग अचानक न दिसता हळूहळू बदलत जाताना वस्तू अधिक नॅचरल दिसते. आणि शेवटी हायलाइट्स देताना संपूर्ण वस्तूवर व्हाईट कलर पसरू नका. जिथे प्रकाश खरोखर पडतो तिथेच हलक्या हाताने हायलाइट्स द्या. हे छोटे छोटे नियम तुम्ही लक्षात ठेवले तर कमी रंगांमध्ये तुम्ही सुंदर ग्रेडेशन, प्रभावी शेडिंग आणि आकर्षक ऑब्जेक्ट ड्रॉइंग तयार करू शकता. या सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण पुढील भागांमध्ये प्रत्यक्ष ऑब्जेक्ट ड्रॉइंगवर करून पाहणारच आहोत. त्यामुळे आज आपण समजून घेतलेल्या प्रत्येक टिप्सचा प्रत्यक्ष चित्रामध्ये कसा उपयोग करायचा हे तुम्हाला अगदी सहजपणे समजेलच. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ऑइल पेस्टलचे छोटे छोटे तुकडे आणि पावडर पेपरवर पडल्यामुळे आपला ड्रॉइंग पेपर खराब होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण आपल्या ड्रॉइंग पेपरवर आपल्या हाताखाली स्वच्छ आणि साधा पेपर ठेवू शकतो. यामुळे काय होणार, पेस्टलचे तुकडे मुख्य पेपरवर न पडता खाली पडलेल्या पेपरवरती पडतील आणि आपला ड्रॉइंग पेपर स्वच्छ आणि नीट राहण्यास मदत होईल. आणि वेळोवेळी हा खालील पेपर हलक्या हाताने स्वच्छ करून पुन्हा वापरात घेऊ शकतो. हे सर्व ग्रेडेशन तुम्हाला करून दाखवण्यामागचा माझा एकच उद्देश आहे. ऑइल पेस्टल हे ऑब्जेक्ट किंवा इतर विषयांसाठी अतिशय सोपं आणि प्रभावी माध्यम आहे. हेच मला प्रामुख्याने तुम्हाला समजून सांगायचं आहे. कलर्सना क्रमाप्रमाणे व्यवस्थित ब्लेंडिंग केलं तर अगदी कमी कलर्समध्ये आपण सुंदर आणि आकर्षक शेडिंग आणि ग्रेडेशन तयार करू शकतो. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऑइल पेस्टल करताना थोडी काळजी आणि संयम खूप महत्त्वाचा आहे. रंग जास्त दाबून लावण्यापेक्षा हलक्या हाताने लेयर्स तयार करा आणि गरजेनुसार त्यांचं ब्लेंडिंग तयार करा. अशा छोट्या टिप्स अगदी योग्य पद्धतीने वापरले तर तुमचं ऑब्जेक्ट ड्रॉइंग अधिक स्वच्छ, आकर्षक आणि प्रभावी दिसेल. म्हणून सराव करत राहा आणि ऑइल पेस्टलचा मनापासून आनंद घ्या. पेस्टल कलर करण्यास अगदी सोपे आणि प्रभावी मीडियम आहे. हे मीडियम योग्य काळजी घेऊन वापरले तर आपले चित्र नक्कीच चांगले दिसणार आहे. मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑइल पेस्टलच्या बेसिक वापरापासून काही महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल टिप्सपर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या. आपण ऑइल पेस्टलचे डार्क आणि लाईट शेड्स, दोन रंगांचे ब्लेंडिंग, स्मूथ ग्रेडेशन
आणि वॉर्म कलर्सचा वापर, तसेच ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये शेडिंग आणि हायलाइट्स कसं करायचं हे समजून घेतलं. त्याचबरोबर रंग कमी वेळेत आणि व्यवस्थित अप्लाय करण्यासाठी हलका हात, योग्य रंगक्रम आणि कापडाने केलेले ब्लेंडिंग किती महत्त्वाचे आहे हेही पाहिले. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑइल पेस्टलचे छोटे तुकडे आणि पावडर आपल्या ड्रॉइंग पेपरवरती पडून चित्र खराब होऊ नये यासाठी खाली स्वच्छ पेपर ठेवण्याची छोटीशी पण अतिशय उपयोगी टीप आपण पाहिली. मला खात्री आहे की आजच्या बेसिक टिप्समुळे तुम्हाला ऑइल पेस्टल हे किती सोपं आणि प्रभावी माध्यम आहे हे नक्कीच समजलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ड्रॉइंग टिप्स आणि ट्युटोरियलसाठी आर्टिस्ट अमिगो आर्ट स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण फक्त याच चॅनलवर आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, डिझायनिंग, कलरिंग आणि ड्रॉइंग एक्झामसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आज शिकलेल्या या सर्व गोष्टी प्रत्यक्ष ऑब्जेक्ट ड्रॉइंगवर वापरणार आहोत आणि ऑइल पेस्टलच्या मदतीने ॲक्च्युअल ऑब्जेक्ट कसे पेंट करायचे आणि त्याला शेडिंग कसे करायचे हेही पाहणार आहोत. तोपर्यंत सराव करत राहा, शिकत राहा आणि भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या कलेवर प्रेम करत राहा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि हो, सबस्क्राईब केलं का? नक्की करा.